हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं तांदळाची भाकरी करणार आहोत, जी गोवनची पारंपरिक भाकरी आहे, एकदम जुन्या पद्धतीतली. गोवन लोक मोस्टली सकाळी नाश्त्याला खातात. तर इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले, त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. कांदा चॉप करून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि खोबरं. तर हे सगळं आपण मिक्स करणार आहोत चांगलं, आणि ते पाण्यानं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं त्याचं बॅटर पातळ ठेवायचं आहे. तर बघू शकता, हे बॅटर आपण असं मिक्स केलेलं आहे. तर हे आता आपण केळीच्या पानावर थापणार आहोत. ह्याची अशीच वैशिष्ट्य आहे की ही भाकरी नेहमी केळीच्याच पाण्यावर केली जाते, त्याने ती चांगली छान लागते. तर थोडंसं अजून पाणी ॲड करून आपण अशी ही थापून घ्यायची, एकदम पातळ, जाडसर नाही, पातळच थापायची. ते थापून घेते मी. तर बघा, मी अशी ही थापून घेतलेली आहे. जेवढी तुम्हाला साईज पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. थोडंसं मी ह्याच्यात तुपाचा फ्लेवर टाकते एक यायला. काय कंपल्शन नाही आहे, कारण अगोदर काही तूप वगैरे टाकत नव्हते, पण एक चांगली चव येण्यासाठी मी हे टाकले आहेत. आता आपण दुसरा जो केळीचं पान आहे, मला मी खोला बोलतो गोव्यात, आपण तव्यावर टाकणार आहोत. बघू शकता, मी असं केळीच्या पानावर ही भाकरी थापली आहे. आता आपण ती गरम तव्यावर ठेवणार आहोत. तर तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवला होता. अशी आपण ठेवलेली आहे भाकरी. एक धरणी गॅसवर आपण ही ठेवायची गरम करायला. थोडंसं खाली मी तेल टाकलं आणि केळ्याच्या अरोम्यानं मस्त भाजून होईल. तर एक आपण 10-15 मिनिटे वाफ बघूया. तर आपण या भाकरीला पलटवूया. एक साईड तिची साईड भाजली असेल आपण घ्यायची आणि पूर्वी तूप वगैरे एवढं नसायचं, पण आता असल्या कारणानं आपण वापरू शकतो. इट्स जस्ट ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायची की नाही आहे ते. ताई परत एक अजून 5-10 मिनटं ठेवूया आपण होईल तोपर्यंत. बेसिकली ही जी भाकरी आहे ही सकाळच्या नाश्त्याला केली जाते गोव्यात, आणि अशी गरम गरम खाल्ली जाते चहाबरोबर. तर आता मी ह्याच्यावर मस्त अजून परत एकदा तूप टाकणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. बघू शकता, ही दोन्ही साईडला भाकरी मस्त भाजलेली आहे.